नमस्कार, आज मी अरुंधती साळुंखे तुम्हाला चेसमध्ये आपल्याला जी काळजी घ्यायला लागते ती मी सांगणार आहे. तर मग पहिलं आहे 2 पॉन फोर्क. जर आपण पॉन एका F5 वर आणला तर मग आपल्याला दिसतं की एकतर घोडा मरेल किंवा उंट मरेल. नेक्स्ट आहे नाइट फोर्क ऑन C2 and C7. जर आपण नाइट C7 वरती आणला तर मग हत्ती आणि राजाचा फोर्क होतोय. ह्याच्यामध्ये हत्ती मरणार कारण आपण ऑफकोर्स राजाला वाचवायचा प्रयत्न करणार. नंतर आहे रूक डबल अटॅक. जर आपण रूकला E4 वर आणलं तर आपण बघतो की घोडा आणि उंट ह्याच्यामधला एक कोणतरी मरणार. नेक्स्ट आहे बिशप फोर्क. जसं की आपण बघितलं बिशपचा फोर्क झालाय दोन्ही घोड्यावरती जेव्हा बिशपला आपण C4 वरती आणतो. नेक्स्ट आहे रिलेटिव्ह पिन. जेव्हा आपण बिशपला G5 वरती आणतो तेव्हा घोड्याची आणि राणीची पिन होते. आपण घोडा जर काढला तर आपला वजीर मरू शकतो. नेक्स्ट आहे ॲब्सोल्यूट पिन. जसं की आपण बघू शकतो जर उंट F3 वरती आणला तर मग क्वीन आणि राजाचा फोर्क होतो म्हणजे आपण क्वीन बाहेर काढू नाही शकत. पिन होतो. आता डबल पिन. जर आपण उंटाला G4 वरती आणलं तर मग परत सेम क्वीन आणि राजाचा पिन होतो. जर आपण क्वीन काढली तर तो राजा मरतो म्हणून आपण क्वीन काढू नाही शकणार. डिस्कवर्ड डबल चेक. जर आपण घोड्याला C7 वरती आणलं तर चेक होतो म्हणून आपण मग आपला घोडा मरतो ह्याच्यामध्ये. मग स्मूदर्ड मेट विथ अ पिन. जर आपण घोडा D6 वरती आणला तर मग इथं चेक बसतोय. जर आपण आणि हे E7 वाला पॉननी घोडा मारू नाही शकणार कारण की E2 वरती जी क्वीन बसली आहे तिथून पण राजाला पिन आहे. आता हे क्वीनला क्वीन मारतं कारण की आपण बघतोय की एक प्यादा G7 वरती आहे. जर त्यांनी एक पाऊल पुढे गेला तर त्याला क्वीन मिळू शकते. क्वीन कुठेही आली तरी ती मरते. जसं की आपण बघू शकतो की क्वीन कुठे पण आली तर ती मरणारच आहे. अशा तऱ्हेने आपण चेस खेळताना काळजी घ्यायला पाहिजे. धन्यवाद.